हां सर. सर गुड आफ्टरनून. गुड मी की आफ्टरनून. नाही आधी थोडेसे 2-4 क्वेशन्स तुम्हाला विचारेल आणि मग मुलांशी बोलते. आणि मग हा. मुलांशी बोलून झाल्यावरती परत मग मुलांना पण वर्गात पाठवूया आणि मग हो. मी काही शाळेला घेऊन थोडेसे जनरल क्वेशन्स असतील ते तुमच्याशी शेअर करेल आणि मला हम्म. माझ्याकडून पण काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे, ती पण हम्म. तुम्हाला सांगेल सर. सर हम्म. मला सांगा तुमचं हे मराठी मीडियमचं स्कूल आहे? हो. ओके. सर कितवी ते कितवी आहे? 1 ते 10वी. एक 1ली ते 10वी आहे. 1 ते अच्छा. 10वी. हा. ओके. सर आपण त्यांना आपले जे रेकॉर्डेड क्लासेस असतात किंवा लाईव्ह क्लासेस असतात, आपले हम्म. यू कॅटअपल्टचे, ते काही हम्म. दाखवण्यात आलेत का त्यांना मुलांना? हो, दाखवत होतो मॅडम. मग नंतर काय झालं, ते आपलं डिजिटल टीव्ही आहे त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालं, त्याचे म्हणून ते अच्छा, सध्या अच्छा. बंद आहे माझा. अच्छा, टीव्ही सध्या बंद आहेत. किती दिवस झाले हा. सर आपण नाही दाखवते त्यांना? तरी झाले 15-20 दिवस. अच्छा, 15-20 दिवस झाले. ओके. हा. ठीक आहे. तरी सर त्याच्या आधी मग ह्यांनी कितीतरी व्हिडिओज बघितले असतील. कारण त्यांनी जर व्हिडिओज बघितले नसतील, तर मग मी त्यांना काही प्रश्न विचारले आता मुलांना, तर त्यांना ते हा. उत्तरं जमणार नाहीत मग द्यायला. ते कसं मॅडम, म्हणजे अटकते ते टीव्ही मध्ये, प्रॉब्लेम होते की नाही पूर्वीपासूनच. आणि हे म्हणजे ऑनलाईन तर बिलकुलच म्हणजे ते चालतच नाही तिथं, नेटवर्क असल्यामुळे. बरोबर, पुअर नेटवर्क. तुमच्या शाळेत वायफाय नाहीये? नाही. अच्छा. मग आधी दाखवलं ते कसं दाखवलं मग? म्हणजे मोबाईलवरती, पण मोबाईलवरती मग ते बरोबर होत नव्हतं ना. मोबाईलवरती? सर मग मोबाईलची हा. स्क्रीन तर किती छोटी असते. मग ते कसं हो, दिसणार तर मुलांना म्हणूनच बंद मुलांना? केलं ना मग. बंद केलं मग, नाही दाखवलं. बरं ठीक आहे. मी मुलांशी थोडंसं बोलते सर. सगळ्यांशी आता एकत्रच बोलते कारण त्यांनी व्हिडिओज तर नीट बघितलेच नाहीयेत. मग त्यांना हं. व्हिडिओशी संबंधित प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. ठीक आहे. हं. 1 मिनिटच. सर ॲक्चुअली ना आपली म्हणून जी जनरल मीटिंग झालेली ना, हं. त्याच्यामध्ये हेच सांगितण्यात आलेलं, की जर इंटरनेटचा इश्यू असेल तरी सुद्धा आपण त्यांना कसं बिना इंटरनेटचं पण दाखवू शकतो. बिना इंटरनेटचे सुद्धा आपण त्यांना व्हिडिओज कशा दाखवू शकतो, हेच हं. त्यांना सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे सगळ्या शाळांना डेमो देण्यात आलेला होता. तर आता मी काय हं. करते तुमच्या नंबरवर गेला जो क्लास होता आपला त्याची रेकॉर्डिंग आहे. म्हणजे जी हं. मीटिंग होती आपली डेमो हं. दाखवण्यासाठी, त्याची रेकॉर्डिंग मी पाठवते तुम्हाला आणि प्रिन्सिपल सरांना दोघांना पण. किंवा त्या आपला हं. देवरीचा ग्रुप आहे ना, हो. देवरीच्या ग्रुपमध्ये परत एकदा मी ती सांगते. तुम्ही देवरीच्या ठीक. ग्रुपमध्ये ॲडेड आहात? हो. एच-एम्सचा जो ग्रुप आहे, हं. त्याच्यामध्ये तुम्ही आहात? नाही, एचएमच्या ग्रुपमध्ये नाही आहे. अ, ठीक आहे, पण हे तर असतील ना, तुमचे एच-एम तर असतील. तर हो, हो. ठीक आहे त्यांना थांबा मी पाठवलं तरी इकडे चालेल. हां, तेच. तुम्हाला पण पाठवते, त्यांना पण ग्रुपमध्ये पण परत एकदा टाकते. मग ते ठीक ना आहे ना. सर तुम्ही बघून घ्या हो. आणि ते बघितल्याशिवाय मग तुम्हाला समजणार नाही, की इंटरनेटचा जर प्रॉब्लेम जरी असला, तरी पण आपण हं. व्हिडिओज ना डाउनलोड करून मुलांना दाखवू शकतो. सर मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी कुठल्या टीचरचा शॉर्टेज आहे का कुठल्या विषयाच्या? होतं शॉर्टेज, परंतु आता आले आहेत ते. काही दिवस झाले, 5-7 दिवस झाले. अच्छा, कुठल्या गणित आणि सब्जेक्टचे विज्ञानचे सर? टीचर नव्हते. गणित, सायन्स, विज्ञान. गणित आणि गणित, विज्ञान सर. विज्ञान. ओके. मग एवढे 2-2 टीचर्स नव्हते. मग कसं तुम्ही मॅनेज केलं पहिल्या टर्ममध्ये? त्या मॅनेजमध्ये काय केलं मॅडम आम्ही मॅनेज. नाही मग मुलांना शिकवलं की नाही कोणी मग? शिकवलं ना. कोणी शिकवलं सर? ते आपले मिडलवरती एक आग्रे सर म्हणून होते. त्यांचे मॅथ थोडं चांगलं होतं, ते त्यांनी मॅनेज केलं मग. मग ते अच्छा, गेले मॅडम. अच्छा. आणि डेप्युटेशनला होते सायन्स? ते. हां? आणि सायन्स? सायन्स आम्ही क्लास टीचर लोकांनीच केलं ते मॅनेज मग. अच्छा, काही म्हणजे बरं. टीव्हीवरती दाखवणे, YouTube वगैरे. ज्याचे मोबाईल चाललं, ते जेव्हा नेटवर्क अवेलेबल राहायचं कधी-कधी तेव्हा दाखवायचे ते.
मग असं मोबाईल टीव्हीला कनेक्ट करायचे की मोबाईलवरच डायरेक्ट दाखवायचे? मोबाईलवरच. डायरेक्ट मोबाईलवरच. अच्छा, ठीक आहे. हं. सर, तुम्ही ना मोबाईल एका ठिकाणी ठेवून द्या आणि त्याच्या समोर विद्यार्थ्यांना बोलवा. मी विद्यार्थ्यांशी हं. बोलून घेते आणि त्याच्यानंतर ना मग हं. आपण या तुमच्याशी बोलू. बोलूया ना, ते सांगा त्यांना. हं. हे मॅडम. अच्छा, मुलांनो, गर्ल्स मला एक एक करून नावं सांगा. माझे नाव तन्वी सुनील मडावी, वर्ग 9वी. अच्छा, तन्वी 9वी मधून. हो. ओके, गुड. अच्छा, नेक्स्ट कोण आहे? माझे नाव पूनम चेतन तटकरे. अच्छा, आणि नेक्स्ट कोण आहे? माझे नाव चेतन सोनाने, वर्ग 10. ओके, 10वीचे पण आहेत. ठीक आहे, एक मिनिट, मी माझा व्हिडिओ ऑफ करते. माझा नेटवर्कचा इश्यू दाखवते. बरं, ठीक आहे. गर्ल्स मला सांगा, तुम्ही ज्यावेळी तुमच्या टीचर्सने आपले हे मी जसं आता तुम्हाला ऑनलाईन दिसते तसे यू कॅटapultचे जर क्लास थोडेफार तुम्ही ऑनलाईन बघितलेत, सर कॅमेरा हल्ला, मला विद्यार्थी दिसत नाहीयेत, तर तुम्हाला ते समजलेले का बेटा मोबाईलवर? अच्छा, मोबाईलच्या समोर एकदम मोबाईलच्या जवळ कोण बसलेलं तुमच्यापैकी? बसलेलं कोणी नाही? बसले नाहीत मॅडम, उभे आहेत. नाही नाही, आत्ता नाही, व्हिडिओ ज्यावेळी बघत होते त्यावेळी. अच्छा, बरं, ठीक आहे, त्यावेळी कोणीच नव्हतं बसलं. अच्छा, थोडंफार ते ऐकून काय कानावर पडलेलं ते समजत होतं का गर्ल्स? हो. अच्छा, मला सांगा, एक एक जण, तुम्हाला 10वी नंतर काय करायचंय? करिअर कशामध्ये बनवायचंय बेटा? मला मॅम पोलीस बनायचं. मोठ्याने बोल. पोलीस बनायचं आहे मॅम मला. पोलीस बनायचंय. ओके, ठीक आहे. आणि तुला बेटा? पूनम शिक्षक. काय बनायचं सांग ना तुला. मला डॉक्टर बनायचे. ओके, तुला डॉक्टर बनायचंय. ओके, आणि दुसरी बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते पण सांगा. मला आर्मी मध्ये जायचं. आर्मी मध्ये जायचंय. ओके, व्हेरी नाईस. ठीक आहे, आणखी? मला शिक्षक बनायचं. टीचर बनायचे. ओके, छान, खूप छान. झाले, सगळे झाले की अजून आहेत विद्यार्थी? झाले मॅडम. झाले सगळे. अच्छा, विद्यार्थ्यांनो, माझा आवाज सगळ्यांना येतो ऐकायला? सगळेजण एकत्र हो म्हणा, येत असेल तर. येस येस मॅम, येत आहे. ओके, ग्रेट. ऐका, आपण ना काम करूयात मुलांनो. पहिली गोष्ट ना, मी सरांशी बोलते, ते लवकरात लवकर तुमचा ना टीव्ही रिपेअर करून घेतील आणि त्याच्यानंतर ना मग तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवण्यात येतील आपले. लाईनीमध्ये म्हणजे जसं की आता धडा पहिला कुठला पण धडा आहे विषयाचा, तर त्याचे एक धडा आपला एकाच तासामध्ये शिकवून नाही होत ना, जसं खास करून सायन्स आणि गणिताचे मोठे मोठे धडे असतात. तर म्हणून त्याच्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत एकाच धड्याच्या, म्हणून भाग 1, भाग 2 असे आपण त्याला नावं दिलेत. तर तुम्हाला लाईनीने ते भाग दाखवण्यात येतील आणि तुमच्यापैकीच कदाचित सर कोणाला तर मॉनिटर बनवतील ते युट्यूब वरून चालू करायला. तुम्हाला युट्यूब चालू करायला तर येत असेल ना? येस. हा, तर युट्यूब वरून ते कसं शोधून चालू करायचं सर तुम्हाला सांगतील. आणि मग तुम्ही काय करायचं ना, ज्याला मॉनिटर बनवलेलं असेल सर सांगतील तसं वहीमध्ये लिहून ठेवायचं. आज जसं की 1 तारीख आहे, आज आपण भाग 1 बघितला वनस्पतींचे वर्गीकरण धड्याचा. उद्या वनस्पतींचेच वर्गीकरणचा भाग 2 बघितला, तर तारीख टाकून धड्याचं नाव आणि कुठला भाग बघितला, त्याने काय होईल तुमच्या लक्षात राहील आपण कुठल्या कुठल्या व्हिडिओज बघितल्या आणि कुठल्या नाही बघितल्या. आणि लाईनीमध्ये बघितल्यावर व्हिडिओज पण तुम्हाला समजतील. मला कळतंय छोट्याशा मोबाईलवर जे तुम्ही बघितलं असेल आता यापूर्वी, तर त्याने काय एवढं व्यवस्थित समजलंच नसेल, कारण मोबाईलची स्क्रीन जी आहे ती खूप छोटी असते. एकदम मोबाईलच्या जवळ जर कोणी बसलं असेल आणि तरी पण
एका माणसासाठी पण मोबाईलने शिकणं तेवढं काही खास अनुभव नाही मिळत. तर इट्स ओके, काय हरकत नाही. तर ही होती पहिली गोष्ट मुलांनो. मग आपण तुम्ही जर बघसाल ना आता 1-1.5 महिना व्हिडिओज, तर मग आपण ना तुमच्याशी परत एकदा भेटू. त्यावेळी मग मी तुम्हाला असंच ऑनलाईन भेटू आपण. मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणखी डिटेलमध्ये. आज तर काय मग मला विचारण्यासाठी स्कोपच नाहीये, कारण तुम्ही व्हिडिओजच नाही पाहिले. बाकी मी आता जे सांगणार आहे ना, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जाऊन तुमच्या क्लासमेट्सला पण नक्की सांगा. ज्या विद्यार्थ्यांना खास करून नर्स बनायचंय किंवा सायन्स घ्यायचंय ना, डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी ज्यांना 10वी नंतर सायन्स घ्यायचंय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास. बाकीच्यांनी पण केलं तर चांगलंच आहे, नुकसान नाहीये. पण त्यांना तर करणं कंपल्सरीच आहे ज्यांना हे सायन्स घ्यायचंय. तुम्हाला माहिती असेल मुलांनो, बघा 10वी नंतर सायन्स घेतल्यावर सगळेच्या सगळेच विषय इंग्लिश मधून असतात. सायन्स पण इंग्लिश मधून असेल, मॅथ्स पण इंग्लिश मधून असेल, माहितीये ना तुम्हाला. तर म्हणून ना, मग डायरेक्ट आता सगळं आपण 10वी पर्यंत मराठीतून शिकतोय आणि परत सगळं इंग्लिश मधून. तर मग ते काही समजतच नाही. म्हणून काय करायचंय, बघा तुमची 8वी 9वी 10वीची जी विज्ञानाची पुस्तकं असतील ना, विज्ञान आणि गणिताची, त्याच्यामध्ये जे मेन शब्द आहेत त्याचा अर्थ कंसामध्ये दिलाय की इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात. जसं वनस्पतींचे वर्गीकरणसाठी कंसात दिलं असेल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ग्रॅव्हिटेशन साठी, गुरुत्वाकर्षणसाठी ग्रॅव्हिटेशन दिलं असेल कंसामध्ये. ठीक आहे, असे वाले जे शब्द आहेत ना, ते तुम्हाला आतापासूनच पाठ करायचे, जेणेकरून तुम्हाला 11वी मध्ये गेल्यावर त्याचा त्रास नाही होणार. की काहीच कळत नाही, आता काय करायचं, टेन्शन येतं मग. म्हणून आपण आधीपासूनच प्रिपेअर्ड असलो की मग शिकवलेलं चांगलं समजेल तुम्हाला आणि सुरुवातीपासूनच मग तुम्हाला समजायला लागल्यामुळे चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना तुम्ही ना आता वर्गामध्ये मग जाऊ शकता. ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी, खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांची बोर्ड एक्झाम आहे. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ शकता मुलांना. मी सरांशी बोलते आता. सर, मला सांगा, दहावीचा जो सिलेबस आता तुमच्याकडे टीचर्सच नव्हते, तर 10वीचा सिलेबस आता तुम्ही कसा कव्हर करणार? त्यांना तर पूर्ण वर्षभरासाठी फुल पुस्तकच येईल आता. सर थोडा वेळ ना, परत एकदा बोला, तुमचा आवाज ना ब्रेक झाला. एक मिनिट सर, मी तुमचा व्हिडिओ ना बंद करते. कारण तुमचा व्हिडिओ तसं पण थांबलेला आणि आवाज येत नव्हता. आता बोला सर. सुरू करण्यात आलेले आहेत मॅडम. अच्छा, सुरू करण्यात आलेले आहेत. अच्छा सर, एक्स्ट्रा क्लासेस सुरू करण्यात आलेच. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. आय होप आता होईल तुमचा सिलेबस. सर मला सांगा, तुमचा जो एकच तुमच्याकडे तो डिजिटल टीव्ही होता का? हो. म्हणजे तो टीव्ही होता की स्मार्ट बोर्ड होता? टीव्ही. अच्छा, तो कधीपर्यंत दुरुस्त करून मिळेल? सर आपण एक काम करूया, मी मीटिंग चालूच ठेवते आणि तुम्ही मीटिंग सोडा, मी तुम्हाला नॉर्मल फोन करते. ठीक आहे, म्हणजे मीटिंग मध्ये तुमचा फोनवरचा आवाज ऑटोमॅटिकलीच रेकॉर्ड होईल. कारण ना तुमचा आवाज अजिबातच नीट येत नाहीये, नेटवर्क गेलं बहुतेक. तर मग मी तुम्हाला कॉल करते. बोला ना. हा सर, माझा आवाज येतोय तुम्हाला व्यवस्थित? हो, येतोय. ओके ओके सर. हा सर, झालं. आता मी काही 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याची माहिती आधी तुम्हाला देईल आणि त्याच्यानंतर काही जनरल क्वेश्चन्स विचारेल, मग आपली मीटिंग संपेल. सर मला हे विचारायचं होतं
की आपला टीव्ही कधीपर्यंत दुरुस्त करून मिळेल मग? ओके मॅडम, थोडस एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मी थोडं बोलू का 1 मिनिटानंतर? मला ह्याच नंबरवर परत एकदा कॉल बॅक करा, कारण रेकॉर्डिंग चालूच आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा.
हा मॅम. हा सर, ऍक्च्युली माझी आता मीटिंग आहे, तर आधी आपण पटकन संपूया हे. सर मला ना हे सांगायचं होतं तुम्हाला, 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आधी सांगते. पहिली गोष्ट ना सर, आपण ना हा उपक्रम ज्या शाळा खूप व्यवस्थित राबवणार आहेत, जसं आता मी मुलांना सांगताना तुम्ही ऐकलं असेल की त्यांना प्रॉपर लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवून त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं. तर अशा व्यवस्थित ज्या शाळा करतील ना सर, आणि त्याचा रिझल्ट तुमचेच 2-4 विद्यार्थी किंवा किती पण जेवढे विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास आउट झाले ना सर, की त्यांना ना आपल्याकडून, आपल्या संस्थेकडून फ्रीमध्ये लॅपटॉप देण्यात येणार आहे आणि त्यांना स्कॉलरशिप पण देण्यात येणार आहे सर. आणि एवढंच नाही, पुढचं जे शिक्षण आहे त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणं, हे सगळ्या गोष्टी पण आपण मग त्या निवडक विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. तर असा आपला लॉंग टर्म प्लॅन आहे. पण तेच आहे ना सर, या वर्षी ऍटलिस्ट सुरुवात तर झाली पाहिजे, कारण आपला जो MOU साईन झालाय तो 5 वर्षासाठी साईन झालेला आहे. तर हे आपलं जे पहिलंच वर्ष आहे, तर कार्यक्रम व्यवस्थित ऍटलिस्ट ह्या वर्षी चालू होणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या निवडक शाळा हा उपक्रम ह्या वर्षी चांगला राबवतील त्यांना पण काहीतरी देण्यात येईल सर. तर ही पहिली महत्वाची गोष्ट होती. त्याच्यामुळे तुम्ही हे प्लीज प्रिन्सिपल सरांना कन्वे करा. आणि तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही तर ऑलरेडी आहेच, तो लवकरात लवकर रिपेअर करून घ्या. आणि तो व्हिडिओ जो मी तुम्हाला म्हणालेले की कसं त्याला इंटरनेटचा जरी इश्यू असला तरी आपण व्हिडिओ डाउनलोड करून मुलांना दाखवू शकतो, तर तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होईल. तो व्हिडिओ तुम्ही मागच्या मीटिंगचा जर बघून घेतलं तर. त्याच्यानंतर सर दुसरी महत्वाची गोष्ट, आपला जो देवरीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याच्यात HM सर ऍडेड आहेत, त्यांना ना म्हणजे रेग्युलर मेसेज आले असतील की एक गुगल फॉर्म भरायचा ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती आहे. तर तो फॉर्म बहुतेक तुमच्या शाळेने नाही भरलाय. हो, जी माझ्याकडे लिस्ट आली ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्याच्यामध्ये नाहीये तुमच्या शाळेचं नाव बहुतेक. तर 8वी, 9वी आणि 10वीचे तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी असतील ना, तर त्यांचा तो फॉर्म भरून घ्यायचाय. तो डेटा ना सर तुमच्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी असेल, म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या पालकांचं नाव, त्याच्यानंतर ना त्याचे भाऊ बहीण किती आहेत वगैरे, तर तो सगळा डेटा तुमच्या सिस्टीम मध्ये ऑलरेडीच असेल. तर जे कम्प्युटर टीचर किंवा आणखी कोणी जे चांगलं आहे हे कम्प्युटर मध्ये, फक्त तिथून कॉपी पेस्ट केला ना पटपट भरून होईल सर. तर तो प्लीज ऑन प्रायोरिटी 2-4 दिवसामध्ये आम्हाला भरून द्या, कारण तो डेटा आम्हाला पुढे पाठवायचा आहे सर. अच्छा, तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या सर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना, आपण ह्या महिन्यापासून ना महिन्यातून फक्त एकदा काही स्पेशल क्लासेस घेणार आहे मुलांसाठी अभ्यासाच्या व्यतिरिक्त. स्पेशल म्हणजे बघा, जसं की सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा आपण सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, आणि त्यांना त्यांच्या करिअरसाठी पण गायडन्स केलं जाईल, पुढे करिअरचं काय कसं निवडायचं वगैरे. तर त्याच्यामुळे तो महिन्यातून एकदा जो क्लास असतो, तर तुमचा जोपर्यंत इंटरनेटचा इश्यू आहे म्हणजे लाईव्ह मीटिंग अटेंड करण्यासाठी, तोपर्यंत मग सेम अशाच डाउनलोड करून तो जो स्पेशल क्लासचा व्हिडिओ असेल तो पण त्यांना नक्की दाखवा, जसं तुम्ही बाकीच्या व्हिडिओज दाखवणार. तर सर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी होत्या. तर प्लीज तुम्ही तो उपक्रम राबवायला सुरुवात करा, कारण मेजॉरिटी सगळे जे आपल्या शाळा आहेत ना त्यांनी प्रॉपरली ते सुरू केलेलं आहे. तर तुमची तर तुमची शाळा जी आहे ती मीटिंग होती त्याला पण नव्हती आणि व्हिडिओज पण दाखवून नाही झालेले आहेत. तरीच ओके, आतापर्यंत जे झालं ते काही हरकत नाहीये, पण यापुढे तरी प्लीज तुम्ही ते दाखवा. आणि तुम्हाला माहितीये फायदा हा होईल की आपला 10वी-12वीचा जो ऑलरेडी मॅथ्स आणि सायन्सचा जो सिलेबस झालाय शिकून, एक्स्ट्रा क्लास तर तुम्ही घेताच आहे, पण तरी पण व्हिडिओज पण दाखवायला जमले ना तर मुलांचे खूप चांगले रिव्हिजन होईल आणि मुलांच्या मार्कामध्ये तसेच तुम्हाला भर पडताना दिसेल सर. हो मॅडम. अच्छा सर, तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी मला सांगायच्या होत्या. झालं, आता 2-3 गोष्टी जनरल आहेत त्या मी तुम्हाला सांगते.
धनराज सर, मला जरा 2-3 मिनिटं द्या. मी एका सरांशी फोनवरती बोलते, म्हणजे मीटिंगच आहे, पण त्यांचं इंटरनेट चालत नव्हतं, त्याच्यामुळे फोनवरती बोलणं चालू आहे. तर मला फक्त थोडंसं द्या, मग तुमच्याशी बोलते. अच्छा. सर, आणखी मला हे विचारायचं होतं की तुमची 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आहे? 8वीला आहेत मॅडम 45. अच्छा. 9वी वर्गाला 47 आहेत आणि 10वीला 32 आहेत. ओके, ठीक आहे. ठीक आहे सर. आणि मुलं जी पालक आहेत मुलांचे, त्यांचा व्यवसाय काय आहे सर? व्यवसाय मजुरी आणि शेती आहे मॅडम. अच्छा, मजुरी आणि शेतीच आहे. सर, ही मुलं 10वी झाल्यानंतर ना नीट शिकतात का? काही शिकतात मॅडम, काही आपल्या मोलमजुरी करतात. अच्छा. सर, शिकून चांगले स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि काहीतरी बनले, भले काही छोटं मोठं का असेना, पण काहीतरी करतात येत, असे किती टक्के विद्यार्थी असतील तरी अंदाजे? अंदाजे तरी आहेत मॅडम 60% आहेत. 60%? एवढे जास्त जे आहेत काहीतरी जॉब वगैरे करतात? हो, आपले छोटा मोठा जॉब करणे असं असते मॅडम. ते काय म्हणजे पोटापाण्यासाठी करावंच लागते ना. नाही, म्हणजे छोटा मोठा म्हणजे मला हे म्हणायचं होतं की काहीच जमलं नाही म्हणून शेतीकडे वळले असं न करता ते काही ना काहीतरी त्यांच्या शिक्षणाचा फायदा घेऊन जॉब करतात. हो, जसं म्हणजे ITI मध्ये जाणे, मग इलेक्ट्रिशियन वगैरे जॉब, वेल्डिंग वगैरे असं ते नाही का. अच्छा, ओके ओके, समजलं सर, समजलं. ठीक आहे, ठीक आहे सर. सर, अच्छा, म्हणजे मला समजलं आपले जे नॉर्मल वोकेशनल सब्जेक्ट्सशी रिलेटेड जे कोर्स व्यवसाय आहेत ते करतात ते. ठीक आहे, ठीक आहे सर. सर, पालक मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृत आहेत का? मुलींच्या शिक्षणाबद्दल हो, आता जागृत होत आहेत मॅडम. पूर्वी थोडं प्रमाण कमी होतं, परंतु आता थोडस जागृत होत आहेत. ते शिकवतात मुलींना? हो हो, मुलींना शिकवतात आणि मुली शिकतात पण, म्हणजे स्वतःहून नाही का. म्हणजे त्यांच्या ज्या मोठ्या बहिणी वगैरे असल्या तर त्यांच्यापासून त्या काय म्हणजे प्रेरणा घेऊन त्या समोर शिकतात आता. अच्छा, ओके. चला, ही चांगली गोष्ट असले ते. चला, चांगली झाली ही एक गोष्ट. सर, आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे त्यांचं वसतिगृह वगैरे असेल, ते पक्की बिल्डिंग आहे? ही बिल्डिंग तर आहे, परंतु जुनी आहे मॅडम ती. पण नवीन नवीन मुलींचे वसतिगृह तयार होत आहे. 3 मजली आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. ते लवकरच तयार होईल बहुतेक करून. ओके ओके, अच्छा. ठीक आहे सर. आणि तिथे मग जे पण आता वसतिगृह आहे त्याच्यामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी, चांगले क्लीन टॉयलेट्स, लाईट, ह्या सगळ्या सुविधा आहेत? आहे मॅडम, आहे, सुविधा वगैरे आहेत त्या. अच्छा. सर, मला सांगा, लाईटचं कसं आहे? इंटरनेटचा तर इश्यू आहेच आहे, लाईटचं कसं आहे? लाईट आहे ना मॅडम जनरली. नाही, म्हणजे लाईट सारखी येते जाते का असं मला विचारायचं होतं. हो, येते जाते ना. आज तर दिवसभर नाही आहे. रोजच लाईट नसते की कधी कधी नसते? कधी कधी मॅडम, रोजच नाही, कधी कधी. कधी कधी नसते. अच्छा. सर, मला सांगा, शाळेमध्ये खूप सारे आपल्या ज्या असेच शासकीय आश्रम शाळा आहेत, तर त्यांनी बऱ्याचशांनी ना वायफाय बसवून घेतलाय. तर तुमच्या शाळेमध्ये तसा काय स्कोप आहे का वायफायचा? आता जे मुख्याध्यापक आहेत ते प्रभारी आहेत मॅडम. आता म्हणजे 30 सप्टेंबरला नियमित मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. अच्छा. आणि आता प्रभारी आहेत, त्यांच्याकडे आता किती महिने असते तर माहित नाही. परमाट आल्यानंतर मग त्यांना सांगू आम्ही. वायफाय घेण्यासाठी त्यांना विनंती केली होती मागे आम्ही, परंतु मग नाही घेतलं त्यांनी. अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. बघा सर कसं होतंय. नाही तर ना आपण त्यांना व्हिडिओज तर कशा दाखवू शकतो ते, त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला युट्यूबची लिंक तुमच्या पण नंबरवर पाठवलीये. आणि जे तुमचे आताचे प्रभारी जे मुख्याध्यापक आहेत त्यांना पण पाठवलेली आहे. गुगलचा जो फॉर्म आहे
त्याचा जो देवरीचा जो आपला ग्रुप आहे, थांबा हा. त्याची पण लिंक तुम्हाला पाठवूनच देते. तर तो फॉर्म सर प्लीज आजपासूनच तुम्ही ना कोणाला तरी भरायला सांगा. आजपासून तुम्ही स्टार्ट करसाल तेव्हा जाऊन तो कुठेतरी 2-3 दिवसामध्ये कंप्लीट भरून होईल. ठीक आहे ना ठीक आहे मॅडम. सर. सर तुम्हाला तुमच्या बाजूने काय बोलायचंय किंवा शेअर करायचं आहे? सध्या तर काही शेअर करण्याला काही नाही. अच्छा. सर आपण काय करूया ना मग तुम्ही एकतर हे 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरा आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही प्लीज ह्या मुलांना व्हिडिओ दाखवा. मग ना मी तुमच्याशी ना जानेवारीच्या एंडला वगैरे किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला परत मग ह्याच मुलांशी फक्त म्हणजे मुलांशीच त्यावेळी मला बोलायचं असेल जे आज नाही होऊ शकलं. तर मी त्यांच्याकडून मग त्यावेळी फीडबॅक घेईल. ठीक आहे ना. तर हो. तुम्ही हा उपक्रम नक्की राबवा सर. मुलांना ठीक आहे. खूप त्याचा फायदा होईल. ठीक आहे सर. मॅडम. ठीक आहे चालेल सर. मग आपला कॉल संपूयात आपण. मी सगळे हा. मुद्दे नोट केलेले आहेत. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. ओके सर. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. मी तुमच्या वेलकम. मी तुमच्या नंबर पण दोन्ही पण पाठवले. इंटरनेट कनेक्शन बार बार अनस्टेबल क्यों दिखा रहे हैं?